त्याची सेवा करतो त्यांची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर आहे। जो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांची कीर्ती सुद्धा चंद्रसूर्य असेपर्यंत जगामध्ये अजर अमर आहे। आपण लाख जरी प्रयत्न केले दादांनो आई वडील गेल्याच्या नंतर ते पुन्हा प्राप्त व्हावे तर ती असणारे पुन्हा जीवनामध्ये आपल्याला दिसत नाही। आई हे तत्व जीवनामध्ये असं असतं आणि बाप हे तत्व असं असतं की जीवनामधली आपली आई गेली की जीवनामधली आपल्या माया त्या ठिकाणी संपली जाते। आई काय आजी असते, आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय शेजारीण असते, अजिबात नाही दादांनो। आई ही आईच असते। आईची जागा जी आहे ती जीवनामध्ये दुसरं कुणीही घेऊ शकत नाही। मी नेहमी सांगत असते तरी एखादा जर कलाकार असतील एखादा विश्व सुंदर असेल तर आपण जगावरती प्रेम करू, कलाकारावरती प्रेम करू, सुंदरतेवरती प्रेम करू, सत्तेवरती प्रेम करू, संपत्तीवरती प्रेम करू, परंतु लेकरं मूर्ख आपला मुलगा लेकरू मूर्ख जरी असलं तर मूर्ख लेकरावरती मूर्ख मुलीवरती सुद्धा नितांत प्रेम करतात। तिचं नाव काय आहे? ती म्हणजे फक्त आपली आई असते किंवा आपले वडील असतात। आपण लाख जरी प्रयत्न केले तरी त्या आई आणि वडिलांच्या उपकारामधून जीवनामध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही। कारण की संत महात्मे सांगतात की माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी। हे दोन तीर्थ ज्यांच्या घरी आहेत दादांनो त्यांना चारीधाम यात्रा करायची गरज नाही। नाहीतर आपण सर्व गोष्टी करतो, परमार्थ करतो, परंतु आपल्या घरामधल्या आई वडिलांना जर आपण व्यवस्थित बोलत नसू किंवा आपल्या चालण्यामुळे आपल्या बोलण्यामुळे आपल्या वागण्यामुळे जर आपल्या आई वडिलांचे अंतःकरण दुखवले जात असेल, आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हा असणारा परमार्थ भगवंताला मान्य नाही दादांनो। म्हणून जीवन जगत असताना जसं भगवंताची सेवा करतो ना देवा एवढी सेवा आपण आईची नाही करू शकत, मलाही माहिती आहे नाही करू शकत। किमान आपल्या बोलण्यामुळे त्या आईच्या अंतःकरणाला त्रास होऊ नये एवढं तरी जीवनामध्ये आपण चांगलं जगावं दादांनो। कारण की जीवन जगत असताना योग्य मार्ग जीवनामध्ये आपल्याला दाखवते ती म्हणजे कोण असते? आई असते। जीवन जगत असताना आपली वाट कधी लागल याची सगळेजण काय बघत असतात? वाट बघत असतात। परंतु आपण बिघडलेली वाट सुद्धा किंवा आपल्या बिघडलेल्या वाटेवरून आपला मुलगा योग्य वाटेवरती कधी येईल, आपली मुलगी योग्य वाटेवरती कधी येईल याची वाट शेवटच्या क्षणापर्यंत बघतात ते फक्त कोण असतात? आपले आई वडील असतात। आणि जीवनामध्ये योग्य संस्कार आणि आपल्या जीवनाला योग्य दशा देणारे जर कोण असतील दादांनो तर ते फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात। योग्य असणारे संस्कार आणि आपल्या हिताचा विचार आपले आई बाप सोडून दुसऱ्या जगामध्ये कुणीही करू शकत नाही। लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित। माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं तत्व म्हणजे फक्त आणि फक्त आपले आई वडील असतात। की ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती। या मुलाची सेवा केल्यानंतर किंवा मुलाचं पालन पोषण केल्यानंतर त्याच्यामधून मला काहीतरी लाभ व्हावा याच्यासाठी ती आई त्या लेकरावरती प्रेम करत नाही दादांनो। योग्य असणारे संस्कार, योग्य असणारी दिशा, दशा झालेल्या जीवनाला दशा दाखवणारे, दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारं तत्व म्हणजे आई आणि वडील असतात। योग्य असणारे संस्कार जीवनामध्ये ते आपल्याला देत असतात। संत तत्वही सांगून जातात असोनी माझा स्वभाव व्यरिथ
परी मी लाडके तुझे अपत्य देवोनी थोर मला संस्कार आई थोर तुझे उपकार 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 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले सार्थक जन्म देवोनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले सार्थक जन्म देवोनी देवोनी थोर मला संस्कार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार ते योग्य असणारे संस्कार या ठिकाणी जीवनामध्ये आपली आई आणि वडील जीवनामध्ये आपल्याला देत असतात. ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला मायेचा सागर हा कायमचा आटल्या जातो.